इतकी लाचारी सत्तेसाठी? अहो, इतकी लाचारी करण्यापेक्षा कुठं तर जीव दिलेला बरा. बाकी तुमचा मनमानी कारभार सगळ्यांना माहिती आहे, तुमचे धंदे सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे महाराष्ट्राला तुम्ही शिकवायला जाऊ नये. तर काय 1988चं तेव्हापासून आज ह्या पुस्तकाचे लाखो विक्री झालेले आहेत. पण ह्यांना हा वाद आजच का उकरून काढायचा होता? ह्याच्यामागं काय षडयंत्र आहे किंवा हे काय चालू आहे? मुद्दाम महाराजांचं नाव घेऊन कुठं तर राजकारण करायचं, कुठं तर जाती तेढ निर्माण करायचं, हे काम ह्या सत्ताधारी सरकारलाच करायचं. तो आमदार जनतेतून निवडून आलाय काय EVMच्या जीवावर निवडून आलाय, हे जनतेला प्रश्न पडलेला आहे. त्या धमकी देताना 100 वेळा विचार करावे. नाहीतर कोल्हापूरची जनता अशी आहे, डोक्यावर घेते आणि शिंगावर घेऊन आपटते. हा कोल्हापूरचा इतिहास आहे, हे संजय गायकवाडने विसरू नये. नाही, पुस्तकावरून वादंग म्हणजे ज्याचा त्याचा लिहिण्याचा अधिकार आहे. पुस्तक मी सुद्धा वाचलेलं आहे. हा एकेरी शब्द आपल्याला सुद्धा खटकतो, पण त्यांनी एखाद्या वेळेस प्रेमानं बोलले असतील किंवा आपण रामकृष्णाला एकेरी उल्लेख करतोच, तसा शिवबा एकेरी उल्लेख केला असेल. तो विषय सोडून जे आमदार आहेत, संजय गायकवाड जे सत्तेतले आमदार आहेत, त्यांनी शिवाजी तुमचा हे होता काय ते होता काय, म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना कोणासोबत कम्पेअर करायचं हेतू आहे तुमचा? काय तुम्हाला आणखी एक वादंग निर्माण करायचा आहे आणि लोकांचं लक्ष विचलित करायचं आहे की प्रत्येक वेळेला तुम्ही रोज उठून एक नवीन विषय काढणार आणि बाकीचे विषय बाजूला ठेवणार आहे? हा सामान्य माणसांचा प्रश्न आहे. आता महापालिकेत आलो आम्ही, आमचं काहीतरी काम होतं, पण त्या कामावर कोण लक्ष देणार? तुम्ही प्रत्येक वेळेला असले विषय उघडून काढताय. त्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांवर चांगलं काहीतरी बोला. ते स्मारक तुमच्या सरकारनं तटवून ठेवलेलं आहे. पंतप्रधान मोदी येऊन नुसतं उद्घाटन करून गेले, ते पडलेलं आहे. गड किल्ल्यांची अवस्था बघा. आज विशाळगडचा प्रश्न तुम्ही विधानसभेच्या आधी काही लोकांनी जोरात उचलून धरला, पण आत्ता त्या विषयावर काय झालं? विशाळगड किती मुक्त झाला? या गोष्टींवर तुम्ही बोला. ज्या गोष्टी प्रॅक्टिकल आहेत त्यावर बोला. नाही त्या गोष्टीवर वाद करण्यात अर्थ नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यांनाच आदर आहे, त्या बाबतीत काही शंका नाही. पण या आमदार साहेबांनी जरासं लक्ष द्यावं. बाकी तुमचा मनमानी कारभार सगळ्यांना माहिती आहे, तुमचे धंदे सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे महाराष्ट्राला तुम्ही शिकवायला जाऊ नये. आणि जे शिवप्रेमी म्हणून स्वतःला म्हणवून घेतात, त्यांनी सुद्धा या गोष्टीचा रस्त्यावर उतरून निषेध करायला पाहिजे. आणि माझं महाराष्ट्र सरकारला पण एक विनंती वजा एक इशारा आहे की तुम्ही त्याला पहिला आमदारकीवरून काढून टाका, त्याची आमदारकी घालवा, त्याला रस्त्यावर आणा. व हे जर झालं नाही तर आम्ही कोल्हापूरकर शिवभक्त शिवप्रेमी कोल्हापूरकर आम्ही रस्त्यावर उतरू व एक दिवस मुंबईमध्येही धडक देऊ. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. आमच्या दैवताबद्दल बोलताना ह्याची जीभ काय हाचडली गेली नाही. तेच एकेरी उल्लेख म्हणजे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, आज आपण शिवबाराज किंवा इथं बाळराजे असं म्हणजे हक्कानं आज आपल्या घरातल्या, आज गणपती बाप्पाला पण गणुबा किंवा गणुल्या असं काही काही शब्द वापरले जातात. यातून आपल्या मनात एक त्यांच्याबद्दल असलेली भावना ही आज त्या लेखकाने व्यक्त केली. पुस्तक आहे 1988चं. तेव्हापासून आज ह्या पुस्तकाचे लाखो विक्री झालेले आहेत. पण ह्यांना हा वाद आजच का उकरून काढायचा होता? ह्याच्यामागं काय षडयंत्र आहे किंवा हे काय चालू आहे? मुद्दाम महाराजांचं नाव घेऊन कुठं तर राजकारण करायचं, कुठं जाती तेढ निर्माण करायचं, हे काम ह्या सत्ताधारी सरकारलाच करायचं आहे. सरकारला व मुख्यमंत्री साहेबांना एक कळकळीची विनंती आहे की अशा नालायक वृत्तीच्या आमदाराला तुम्ही पहिला पक्षातून हकालपट्टी करा. काल असं एका शिंदे गटाच्या आमदाराने वक्तव्य केलं. ते वक्तव्य खरोखर लाजिरवाणी होतं आणि त्या आमदारांनी शुद्धीत ते वक्तव्य केलेलं नाही. दारू पिऊन मध्यरात्री एखाद्या नागरिकाला फोन करणं हे चुकीचं आहे. आणि ज्या भाषेत त्यानं जे शब्द वापरलेत ते अशोभनीय आहे. एका आमदाराला अशोभनीय आहे. तो आमदार जनतेतून निवडून आला आहे काय EVMच्या जीवावर निवडून आला आहे, हे जनतेला प्रश्न पडलेला आहे. कोल्हापूरच्या व्यक्तीला धमकी देताना 100 वेळा विचार करून धमकी दे. त्या धमकी देताना 100 वेळा विचार करावे. नाहीतर कोल्हापूरची जनता अशी आहे, डोक्यावर घेते आणि शिंगावर घेऊन आपटते. हा कोल्हापूरचा इतिहास आहे, हे संजय गायकवाडने विसरू नये. आणि शिवरायाबद्दल एवढंच तुम्हाला प्रेम आहे तर भाजपची लोक शिवरायांचा अपमान करतात, त्यावेळी तुम्ही काय झोपलेला असता? इतकी लाचारी सत्तेसाठी? अहो, इतकी लाचारी करण्यापेक्षा कुठं तर जीव दिलेला बरा. मला तर वाटते लोकांनी प्रतिनिधी म्हणून याची निवडून दिली हे सगळ्यात मोठी चूक झाली असं मला वाटते. कारण ज्या शिवाजी महाराजांनी बायकांच्या आबरूची इज्जत वाचवण्यासाठी स्वतःचं आयुष्य घालवलं, स्वतःच्या आई बहिणीसारखं जपलं, त्या माता भगिनींच्या भलं तो कोणी असू दे, पण त्याच्या आईबद्दल त्याच्या पत्नीबद्दल जर तू वावगं शब्द काढत असलात ते चुकीचं आहे. आणि तुम्ही स्वतःच्या जिभेवर संयम ठेवावा. कारण मुख्यमंत्र्यांनी याच्यावर लक्ष द्यावं की आपला प्रतिनिधी कसा करतो, काय वागतो, कुठल्या स्त्रीशी काय बोलतो,
हे स्वतः त्यांनी सांगावं व त्याला समज द्यावी. जर समज द्यायची नसेल तर त्याला त्याच्या पदावरनंच मोकळं करावं अशी आमची सर्वत्र इच्छा आहे.